हॅलो नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. तर आज आपण आलो आहोत राजभवन येथील महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. तर पूर्ण वर्षातून एकच दिवस ह्या देवीचं दर्शन मिळतं आणि येथील दरवाजे पण फक्त एक दिवसासाठीच ओपन केले जातात, कारण जेणेकरून ह्या महालक्ष्मीचं दर्शन आपल्याला घेता यावं. सो आता आपण जाणार आहोत राजभवनमध्ये. माहीत नाही इथे शूट करायला अलाव आहे नाही. निसर्गरम्य अशा ह्या वातावरणात आपल्या ह्या देवीचं दर्शन आपण घेणार आहोत. राजभवनाच्या आजूबाजूला ही झाडी आहेत, ती अतिशय सुंदर आहेत. आगरी लोकांची ही देवी ही मानली जाते. सो इथे चेकिंग वगैरे झालेली आहे. चेकिंग केल्यानंतरच आतमध्ये घेत आहेत. त्यांना सो आपलं नाव विचारतात, नाव लिहून घेतात आणि फोन नंबर विचारला जातो, तोही लिहून घेतात. सो इथे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते मी तुम्हाला दाखवते, राजभवन कसं आहे ते. राजभवन मुंबई येथे निसर्गरम्य ठिकाणी वाळकेश्वरच्या शेवटच्या टोकाला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेल्या फेसाळ लाटांच्या सानिध्यात श्री राजभवनच्या महालक्ष्मीचे ऐतिहासिक मंदिर आहे. ही देवी मुंबईतील कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आहे. फार पूर्वी कोळी बांधव ह्या देवीला कौल लावून आपल्या नौका समुद्रात मासेमारीसाठी नेत असत. हे मंदिर स्वयंभू आणि फार प्राचीन असल्याचे पुरावे येथे आढळतात. या देवीच्या दर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे, रघुनाथराव पेशवे म्हणजेच राघोबादादा येथे दर्शनास येत असल्याचा उल्लेख येथे आढळतो. हे मंदिर 13व्या शतकातील असावे अशी मान्यता आहे. इंग्रजांच्या काळात येथे राजभवन बांधले गेल्यामुळे ह्या परिसरात तशी प्रवेशास बंदीच होती. त्यामुळे हे मंदिर थोडं दुर्लक्षित झालं होतं. स्वातंत्र्यानंतर देखील या मंदिराकडे कोणाचे लक्ष गेले नाही. ह्या देवीची वार्षिक जत्रा दरवर्षी गुरुपौर्णिमेनंतर येणाऱ्या मंगळवारी असते. त्या दिवशी हे मंदिर सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दर्शनासाठी सर्वांसाठी खुले ठेवण्यात येते. महाराष्ट्र राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान आहे. हे मुंबईतील मलबार हिल ठिकाणी 44 एकरमध्ये पसरलेले आहे. तिन्ही बाजूने समुद्र आणि निसर्गपूर्ण वातावरणात राजभवनांचे सौंदर्य अधिक उभारून येते. राजभवनामध्ये बरेच मौल्यवान चित्र, कार्पेट, सुंदर कोरलेले दरवाजे आणि फ्रेंच शैलीच्या खुर्च्या, सोफा इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. राज्यपाल यांच्या सहमतीने राजभवन सर्वसामान्य लोकांसाठी व पर्यटकांसाठी खुलं असतं. तरी ज्यांना इतिहासाची आवड आहे किंवा निसर्गप्रेमी आहेत तर त्यांनी नक्कीच राजभवनाला भेट दिली पाहिजे. राजभवनाला भेट देण्यासाठी आधी तुम्हाला तिकीट बुक करावी लागते आणि तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन तुम्ही ते तिकीट बुक करू शकता. तिकीट बुक राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून जाऊन करायचे असते आणि याचे टायमिंग आय थिंक सकाळी 6 ते 9 पर्यंत असतात. राजभवनाला भेट देण्यासाठी कमीत कमी महिनाभर आधी बुकिंग करावी लागते, जेणेकरून तुम्हाला राजभवनाला भेट देण्यासाठी कुठलाच त्रास जसं मी तुम्हाला सांगितलं. वा, हे बघा आजूबाजूला जो समुद्र आहे, झाडी आहेत, इतक्या सुंदर वाटतंय. खूप छान वाटतंय बघा. समोर तुम्हाला नरिमन पॉइंट दिसेल. हा असाच आहे का नाही त्या माथेरानला बघा, पूर्ण झाडी आहे आजूबाजूला. सो आता आपण जातो मंदिराच्या दिशेने. इथून सरळ तुम्हाला चालत जायचंय आणि त्यानंतर आपलं मंदिर आहे. सुंदर वाटतंय.
चप्पल इथेच ठेवलेले आहे. मंदिर इथे आहे बघा. अतिशय गर्दी आहे. ते तुम्हाला इथे बघा शिवाची मूर्ती खूप सुंदर दिसते. वाव. खूप सुंदर मूर्ती आहे. पाटील सो इथे एक दुसरं मंदिर आहे जे आपण पाहणार आहोत. सो इथे एक दुसरं मंदिर आहे जो आपण हे पाहणार आहोत. चला आता आपण हे दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण मेन आपल्या देवीचं दर्शन घेण्यासाठी खाली जाऊ. इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे, सागरी माता आणि शंकराची पिंडी आहे, तसेच हनुमानाची मूर्ती आहे आणि इथे खूप सगळ्या देवतांचं इथे आपलं मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि वरती आपण जे पाहिलं ते गणेशाची मूर्ती होती आणि खंडोबाचं दर्शन आपण घेतलं. सो असं सुंदर वातावरणात खूप छान वाटलं एकदम आणि दर्शनही खूप छान झालं. आता आपण जातो बाहेरच्या वाटेने. भवन आज बघता आलं मला व्यवस्थितपणे. भवनमधील महालक्ष्मीचं दर्शन झालं तर अतिशय सुंदर वाटलं इथे येऊन. राजभवन मी पहिल्यांदाच बघते. अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण, त्यात हा समुद्राचं उधाण आलेलं आहे समुद्राला. इथे तुम्हाला जागोजागी मोर दिसतील, लांडोर दिसतील आणि वेगवेगळे फुलझाडं असतील किंवा वेगवेगळे आपल्याला पक्षी इथे दिसण्यात येतात. सो मोर पुष्कळ तुम्हाला इथे दिसतात. हा बघा इथे एक मोर दिसतोय आपल्याला. पण अशा ह्या मोठ्या मोठ्या कुंड्या लावलेल्या तिथे.
वर्षातून एकदा हे महालक्ष्मीचं दर्शन घडतं आणि राजभवनाचे दरवाजेही वर्षातून एकदा सर्वसामान्यांसाठी उघडे होतात. सो इथे कोणीही येऊ शकतं आणि देवीचं दर्शन घेऊ शकतं. सो खूप सुंदर दिवस होता. आज मंगळवार आहे, त्यात महालक्ष्मीचं दर्शनही घडलं. खूप छान वाटलं. सो कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.